प्रभाग क्रमांक 26 मधील रत्नमंजिरी नगरातील रस्ते कामाला सुरुवात झाली असून माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाला यश आलं। प्रभाग क्रमांक 26 मधील रत्नमंजिरी नगरात गेल्या 20 वर्षांपासून महानगरपालिकेकडून कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या। त्यामुळे नागरिक हैराण झाले होते। 2017 साली झालेल्या निवडणुकीत नगरसेविकापदी राजश्री चव्हाण या निवडून आल्या होत्या। त्यावेळी नागरिकांनी समस्यांबाबत त्यांना निवेदन दिलं होतं। त्याप्रमाणे तत्कालीन नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या निधीतून नगरात प्रथम पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन आणि दिवाबत्तीचं काम करून देण्यात आलं होतं। रस्ते कामासाठी शासन दरबारी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच आमदार सुभाष देशमुख यांना निवेदन देण्यात आलं होतं। त्याबाबत सतत पाठपुरावा चालू ठेवला होता। त्याला यश आलं असून शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्त्याला मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। हा रस्ता झाल्यामुळं हेरिटेज फार्म, शिक्षक सोसायटी, गुरुदेव दत्तनगर भाग 1 ते 6, रोहिणी नगर भाग 1 ते 3, ओमगर्जना चौकातील सर्वसामान्य लोकांना आणि विद्यार्थ्यांना IMS कॉलेज, डीमार्ट, आसरा चौक इथं जाण्या येण्याचं सोयीचं झालं आहे। त्यामुळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत आहे। यावेळी मनोगत व्यक्त करताना नागरिकांनी सांगितलं की रत्नमंजिरी नगरात जवळपास 20 ते 25 वर्षांपासून आम्ही वास्तव्यास असून आम्ही 100% टॅक्स महापालिकेत भरतो, परंतु कुठल्याच सोयीसुविधा मिळत नसल्यामुळं आम्हाला असंख्य त्रासांना सामोरं जावं लागत आहे। 3 वर्षाखाली पावसाळ्याचे दिवस असताना मृताची तिरडी ठेवण्यासाठीही जागा नव्हती। सर्वत्र चिखल झाला होता। ही बाब आशिष परदेशी यांनी तत्कालीन नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ तिथं मुरुम टाकून रोलिंग करून देण्यात आलं होतं। यावेळी आशिष परदेशी, प्रतीक मोसलगी, सागर साळुंखे, प्रज्वल मायनाळ, मयूर गायकवाड, दानिश सय्यद, रामचंद्र भोसले, नीलकंठ सुसलादी, अनिल मोसलगी, सागर साळवे, अरुण गवळी आदींची उपस्थिती होती। आम्ही गेल्या टर्ममध्ये आमदार सुभाष बापू व पालकमंत्र्यांना रत्नमंजिरीमध्ये रस्त्याची व्यथा सांगितल्या होत्या। त्याला जवळपास आता 3-4 वर्ष होत आले। ते कामाला आज मंजुरी मिळाली, प्रत्यक्ष रस्त्याला काम सुरुवात झालेलं आहे। इथे काही असं परिस्थिती होती, एखादा मयत झाला की तिथं ते जे तिरवी आपली रस्त्यात ना माहितासाठी ते कुठं ठेवावं कुठं नाही अशी परिस्थिती होती। या नगरातले परदेशी आम्हाला व्हिडिओ काढून पाठवला होता। आम्ही लगेच तिची दखल घेऊन 2 अधिकाऱ्याला तात्काळ तिथं मुरुम टाकून व्यवस्थित करून देण्यासाठी त्यात तात्पुरतं हे करून दिलं होतं। तेव्हापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा केलेला आहे। नमस्कार। आज आमच्या रत्नमंजिरी नगर येथे रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली आहे। पण ही कामाची सुरुवात फार 20 वर्षापासून आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन देत आलो आहे, पण त्याला आज यश आलं आहे। आणि हे यश मागचे जे नगरसेविका होत्या राजश्रीताई चव्हाण यांना आम्ही प्रत्यक्षदर्शी रस्ते दाखवून त्यांचे मिस्टर चव्हाण साहेब हे प्रत्येक वेळेस येऊन पाहून प्रत्येक वेळेस थोडा मुरुमचा हातभार लावून त्यांनी तात्पुरतं काम करायचे। आणि यांनी हा निधी सध्या उपलब्ध नसल्यामुळं प्रशासना अंडर होतं काम, आणि त्यावेळेस आता सध्या प्रशासनाचे पण कामं पूर्ण झालेले आहेत आणि निधीही आलेला आहे। त्यामुळे आम्हाला इथे यायची जे वाहनांचा जो पहिला अडचण होतं पाण्यामध्ये चिखलमध्ये आम्हाला गाडी लांब लावून चालत यावं लागत होतं। अक्षरशः इतके हाल होते की लहान लहान लेकरं पडत होते, लेडीज म्हणजे म्हातारा वयस्कर माणसं किती दुखापत झाले, चिखल साचून आमचे वडील स्वतः पडले होते किती वेळा। मग चव्हाण मॅडमांना आम्ही वारंवार हे करत होतो। माजी नगरसेवक चव्हाण मॅडम ज्या होत्या त्यांच्याच या केलेल्या कार्यामुळे आज आम्हाला हे फळ भेटतंय।